लोकसभा निवडणुका काही दिवसांवरती आलेल्या आहेत. शिवसेना भाजपच्या जागा वाटपासंदर्भात लोकसभेच्या मतदारसंघासंदर्भात कितपर्यंत बोलणी आलेलं काय? आता बोलणी चालू झालेत असं समजतं. बोलणी कोण करतंय आणि निर्णय कोण घेतं काहीच कळलेलं नाहीये. हे तर मी बोललोय मगाशी. आता आकडे बाहेर पडायला लागलेत. 32, 12, 4. आता 32, 12, 4 जर आपण वाटप समजलं तर ते सगळ्यांनाच अन्यायकारक आहे. म्हणजे कोणाला शिवसेनेला आणि राष्ट्रवादी. आणि 13 तर आलेच होते. 2019ला 22 शिवसेना लढली, 26 भाजप लढले. भाजपचे 3 हरले, शिवसेनेचे 4 हरले आणि 18 पैकी 22 आले. आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे 13 आले. आता हे कमीत कमी 13 तर शाबूत ठेवायचेत. आणि जे आम्ही लढून जिंकून आलो 18 जे आले नाहीत 5 ते पण आम्हाला मिळायला पाहिजेत. म्हणजे कमीत कमी 22 आणि 26 हे जे वाटप झाले 19ला त्याच्यामध्ये आता काय होणार. आता राष्ट्रवादी आलेली आहे तर राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्यातून त्यांनी त्यांचा वाटा द्यावा. आमच्यातून आमचा वाटा जाईल शिवसेनेचा. तेवढे कमी होतील. पण एकदम 12-12 होणार नाहीत आणि आम्ही होऊन देणार नाहीत. जो फॉर्म्युला सुचवला जातो आहे तो तुम्हाला अमान्य आहे का? कोणी फॉर्म्युला सुचवला? मी मगाशी तेच बोललो की भाजपच्या दावणीला काय शिवसेना लावलेली नाहीये. भाजपची त्यांचा पक्ष जो आहे राष्ट्रीय पक्ष आहे. मोदींना पंतप्रधान भाजपला नुसतं बनवायचं नाही एकट्याला, आम्हालाही बनवायचं आहे. महाराष्ट्रात सत्ता जी होती आलेली एकनाथ शिंदेने उठाव केला म्हणून आली ना सत्ता. उठाव केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं आणि त्याच्यानंतर जे 2.5 वर्ष सत्तेच्या बाहेर होते भाजपवाले त्यांना सत्तेत घेतलं गेलं. मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे झाले पण उठाव केल्यामुळे सत्ता महाविकास आघाडीची गडगडली. एवढी तर ताकद आहे ना एकनाथ शिंदेची. तुम्ही किती जागा मागताय, किती मतदारसंघांवरती तुम्ही ठाम आहात? मी बोललो ना मगाशी गेल्या 19ला 22 लढलो ना. 22 तर आमचा हक्कच आहे. आता 22 मधले कमी होतील राष्ट्रवादीला देण्यासाठी जे काय ठरेल ते. तुम्ही 4 द्या 5 द्या, तुम्ही 4 द्या 5 द्या, जे काय ठरेल ते त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांना द्यावं लागणार. तेवढे कमी होतील 22 मध्ये. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाणावरती एकूण 18 उमेदवार निवडून आले. हो, तर त्या सर्व जागा तुम्ही आता मागणार आहात? आम्ही 22 जागा मागणार आहोत. 22, 18 का बोलता? 22 मध्ये राष्ट्रवादीला द्यायला लागतील एवढ्या कमी होतील आमच्या. भारतीय जनता पक्ष 26 लढले, त्यांचा वाटा 26 आहे आणि त्याच्यामधून त्यांना राष्ट्रवादीला काही द्यावं लागेल ना, तेवढा कमी होईल. म्हणजे तुम्ही हे सुचवताय की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाला ज्या काही जागा द्यायच्या त्या भाजपने त्यांच्या कोट्यातून द्याव्या? नाही, दोघांनी द्यायचं. म्हणजे तुम्ही तडजोड करायला तयार आहे? म्हणजे जर तडजोडचा प्रश्न नाही, ते ऍक्च्युली ठरलेलंच आहे ना. तडजोडवर काय नाहीये. विशेष करून त्यांना घेतलं नाही युतीमध्ये, त्यांना जागा द्यायला नको का? जागा द्यायचं तर एकट्या शिवसेनेने द्यायच्या, भाजपने पण त्याचा वाटा द्यायचा. रायगड लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, छत्रपती संभाजी महाराज नगर लोकसभा मतदारसंघ आणि अमरावती हे 4 जागांचे आपण पराभूत झालो. त्या जागांसंदर्भात काय तडजोड केली जाते? कारण रायगडमध्ये आता सुनील तटकरे खासदार आहेत जे तुमचे सहकारी पक्षामध्ये आहेत. मग तिथे तडजोड कशी केली जाते? तुझ्या तडजोड म्हणजे समजा राष्ट्रवादी मागणार ना. ते राष्ट्रवादी सुनील तटकरे जर रायगडमधून जिंकून आले आणि आमचे गीते हरले, गीते तर काय आमच्याकडे आले नाहीत, अशा ऍडजस्टमेंट होऊ शकतात. पण एकदम 32, 12 आणि 4 हे आम्हाला मान्य नाही. सर, मुंबईतल्या किती जागा लढवण्यासाठी शिवसेना आग्रही आहे? कारण शिवसेनेचा बालेकिल्ला मुंबई मानला जातो. शिवसेनेतल्या किती जागा मुंबईमध्ये
आता मुंबईमध्ये हिशेब केला तर एकनाथ शिंदे साहेबांकडे 2 जण आलो, मी एक आणि राहुल शेवाळे. दक्षिण मुंबईचे अरविंद सावंत आले नाहीत. दक्षिण मुंबईमध्ये कदाचित तडजोड करू शकतात, मला माहिती नाही, ते करतील. भाजप मागतील, त्याच्या बदल्यामध्ये आमचं संख्या जी कमी होईल ती त्यांनी भरून काढायची. म्हणजे तुम्ही दक्षिण मुंबई भाजपला द्यायला तयार आहात? असं नाही ठरलं, मी काय ठरवत नाही हो. या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही आहे मुख्यमंत्री, ते समजून घे. मला तुम्ही फोकस करताय जणू काय मी निर्णय प्रक्रियेत आहे, तसं नाही आहे. मला आज ते चर्चा कोण करतंय आणि निर्णय कोण घेतं ते पण माहिती नाही. शेवटचा प्रश्न भाऊ, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या संदर्भात आग्रह आहेत. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे तिथे तयारी करतायत निवडणुकीसाठी. मात्र तिथे आता केंद्रीय मंत्री माजी खासदार नारायण राणे यांचं देखील नाव चर्चेमध्ये. भाजप त्यासाठी देखील तिकडे आग्रही आहे. बरोबर. तिथे कसं ठरतं? असं तडजोड होईल ना, त्याच्यावर तडजोड होईल ना. भाजपसाठी ती जागा सोडली जाईल रत्नागिरी सिंधुदुर्ग. नाही, रत्नागिरी सिंधुदुर्ग जो आहे ना, हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्यामधलाच एक प्राध्यापक आमचा नारायण राणे त्यांनी केली ना प्राध्यापकी तिथे, तर तो सगळा तडजोडीचा भाग आहे. एकूण तुम्ही ठाम आहात तुमच्या भूमिकेवरती आपल्याला पण माझ्या भूमिकेला कोण विचारतं? मी माझं मत सांगतो आणि तुम्ही पसरवताय, बस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.